वेलकम टू माय पंढरपूर तडका स्टुडिओ। आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल सुपर क्रिस्पी मेदू वडा विथ हॉटेल स्टाईल सांबर। थांबा, बाहेरचे मेदू वडा आता विसरा। आज मी तुम्हाला क्रिस्पी मेदू वडा आणि हॉट सांबर बनवून दाखवणार आहे, जे खाल तर पुन्हा कधी हॉटेलला जायची गरज पडणार नाही। सिक्रेट शेवटपर्यंत आहे, स्किप करू नका। आता सुरुवात करूया आपण उडीद डाळीपासून। 4-5 तास भिजवलेली उडीद डाळ आता मी स्मूथ अशी ग्राइंड करून घेणार आहे। आणि पाणी खूप कमी घाला, नाहीतर वड्याचा शेप धरत नाही। मस्त छान असतात आपण उडीद डाळ ग्राइंड करून घ्यायची आहे। बघा, उडीद डाळ माझी ग्राइंड झालेली आहे। किती छान अशी स्मूथ पेस्ट मी बनवलेली आहे उडीद डाळीची। आता हे व्यवस्थित आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे। बघा, पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण ओवा टाकून घ्यायचा, छान असा बारीक करायचा ओवा, आपण हातानेच रगडून घ्यायचा आणि ओवा टाकून द्यायचा। आणि चवीपुरता आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। आणि थोडासा त्याच्यामध्ये आपण सोडाही टाकायचा आहे, जेणेकरून वडे एकदम छान फ्लफी आणि मऊ होतात। छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये। आणि वडे एकदम छान व्यवस्थित खुसखुशीत होण्यासाठी मी इथे बघा बीटरनी छान ग्राइंड करून घेतलेला आहे। ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, एकदम सुंदर वडे होतात। माझं बघा पीठ किती छान प्रमाणे मस्त असं तयार झालेलं आहे, एकदम सॉफ्ट। आणि आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालून घ्यायचं नाही, जेणेकरून ते वडे आपले व्यवस्थित बनतील। आणि आता आपण तेल तापायला ठेवूया। कढईला थोडं गरम होऊ द्यायचं, तेल त्याच्यामध्ये टाकायचं आणि तेलाला छान अशी गरम होऊ द्यायचं तेलाला आपण। बॅटर बघा एकदम सुपर फ्लफी झालेला आहे, यामुळे वडा एकदम सुपर फ्लफी होणार आहे। आता आपला मेन पार्ट येतो। हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि वड्याला शेप द्यायचा। जर शेप येत नसेल तर टेन्शन नको, मी जी हॅक सांगितलेली आहे ती तुम्ही वापरू शकता। अशी मोठी पळी घ्यायची, पळीवर छान असा वडा हे करायचा आणि हळूच आपण तेलामध्ये सोडायचा। तेल उडण्याचे आपल्याला त्रास होणार नाही, आपल्याला भीती वाटते तेल उडेल वगैरे, तोही प्रॉब्लेम येणार नाही। ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आणि जे हे ट्रिक ट्राय करतील त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगायचे की तुम्ही ही ट्रिक ट्राय करता का, आणि नवीन असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा। गरम तेलात टाका आणि बघा हा साऊंड किती छान प्रकारे फ्राय होत आहे। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करायचे, क्रिस्पी बाहेरून आणि सॉफ्ट आतून असे हे वडे बनतात। वडा बघा पलटते मी तर पलटे ना तो। शेवटी फायनली तो पलटला माझा वडा। आणि छान असं मी आता मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे। बघा किती सुंदर वडा दिसतोय आणि किती ब्राऊन पण झालेला आहे। आणि एकदम हॉटेल स्टाईल मध्ये वडा लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये जरूर सांगा की तुम्ही असंच करता का माझ्याकडून मी काहीतरी वेगळं सांगितलेलं आहे। बघा किती सुंदर दिसतात वडे। आता मी हे काढून घेते। छान असं तेल निथळू द्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये तेल राहू नये। आणि पेपरावरतीच काढायचे आपण वडे, जेणेकरून त्या वड्यामधलं तेल थोडं पेपरामध्ये जातं। आता आपण हॉटेल स्टाईल मध्ये सांबर बनवणार आहोत। मी बघा तेल टाकलेलं आहे, मोहरी तडतडायला टाकलेली आहे। मोहरी किती छान तडतडली बघा। नंतर आता जिरेची फोडणी द्यायची, आपण जिरे टाकायचे, नंतर कढीपत्ता टाकायचा आणि लसूण टाकायचा।
वापरला ना तरी सुद्धा आपला सांबर एकदम मस्त होतो. जेवढं नॅचरल गोष्टी असेल तेवढं आपल्या बनवलेल्या गोष्टींना चव वाढते. हळद टाकायची आणि आपण शिजवलेली तुरीची डाळ आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि तुरीची डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये टमाटे वगैरे मी घातलेले आहेत. बघा किती छान प्रकारे सांबर माझं रेडी झालेलं आहे. आता बघा मी वडे ठेवतेय. गरमागरम वडे आणि त्यामध्ये हॉट सांबर. हा लूक बघा, क्रिस्पी आणि ज्युसी कांबो. एकदा डीप करून खा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. बाकी किती सुंदर दिसतंय. जर तुम्हाला अशीच इझी आणि टेस्टी रेसिपी हव्या असतील तर पंढरपूर तडका स्टुडिओला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. पुढच्या व्हिडिओसाठी अजून जास्त तडक भडक असेल. तोपर्यंत आपली अशी हॅपी कुकिंग जर्नी चालूच राहणार आहे. स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.